या ठिकाणी मात्र बैलगाडा शर्यतीचं आयोजन आणि गाड्या या ठिकाणी अनेक आपण पाहतायत. गाव वसलेला आहे आज मोइटदापाडा या ठिकाणी कोंढी विभागात भव्य दिव्य शर्यतीचं आयोजन आपण पाहतायत. दिग्गज या ठिकाणी मात्र बैलगाडा शर्यत जिंकणारे स्पर्धक आलेले आहेत आपले बैल घेऊन. शेतकऱ्यांची या ठिकाणी मात्र कोंढी विभागाच्या आयोजकाच्या भूमिका आपण पाहतायत. खूप चांगलं मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी आहेत. आपलं नाव सांगा, पुन्हा सांगा. संतोष चौधरी आपल्या समोर या ठिकाणी जोडलेले आहेत. कोंढी विभागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा आयोजन केले वाडा तालुक्यामध्ये. काय म्हणाल, काय उत्सुकता आहे या स्पर्धेविषयी? आपल्याकडे आतापर्यंत तरी खरेदी झालेलं नाही, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. लोकांना त्याचा अभिमान आहे. साधारणतः किती प्रेक्षक या ठिकाणी पब्लिक येईल? तरी पण 1-2 हजार तरी येतील सुरुवातीला. 30-40 हजारापर्यंत टार्गेट या ठिकाणी मात्र तुम्ही कोंढी विभागाला मात्र दिलं होतं. पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे, पिंजरा गाडी आहे आणि पोलीस या ठिकाणी आपण पाहतायत. कसं सहकार्य मिळतं पोलिसांचं? रात्रीपासून आहेत ते. रात्रीपासून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले. चांगला चोख बंदोबस्त या शर्यतीच्या आखाड्यामध्ये आपण आहोत. लांब नजर पोहोचेल तोपर्यंत हा आखाडा मात्र आपण बघू शकतायत. नक्कीच शर्यतीबद्दल आता जाणून घेऊया. साधारणतः किती बैलगाडा या ठिकाणी मात्र धावतील? 435 जोडे आलेले आहेत. 435 जोड्या आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ॲट अ टाईम या मैदानामध्ये बघितलं आपण तर किती या ठिकाणी बिनजोड धावतील? याला 10 गाड्या तरी धावतील. 10 गाड्या या ठिकाणी 10 बैलगाड्या धावणार आहेत. तर नक्कीच आपण या ठिकाणी ही रंगत पाहणार आहोत. पात्र ऐकत राहा सूरजवन स्टार न्यूज नेटवर्कवर. बैलगाडा शर्यतीचा थरार वाडा पालघर कोंढी विभागामध्ये.